हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये, माझ्या व्लॉगमध्ये. याचं नाव आहे चिनू व्लॉग. तर आता आम्ही ना चालले ओझरला. ओझरचा प्लॅन केलाय, श्री क्षेत्र ओझर. आणि तसंच नाही का लेण्याद्रीला, म्हणजे कन्फर्म नाही आहे, पण गेले तर नाही का मी व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला तिथलं सगळं वातावरण दाखवेल. आता सध्या आता आम्ही नाही का आता म्हणजे आजीच्या गावाला जाणार आहे, तिथं जाऊन राहणार आहे आजीच्या गावाला जाऊन. आणि मग त्याच्यानंतर उद्या सकाळी म्हणजे रविवारी, आज शनिवार उद्या रविवार आहे, तर उद्या सकाळी उठून गणपतीला जाणार आहे. तर व्हिडिओ असं तुम्ही शॉर्टमध्ये व्हिडिओमध्ये राहा, खूप मजा येणार आहे, खूप धमाल होणार आहे. ही जर्नी नक्की पहा. चला उचला पिशव्या, चला. हे माझी मम्मी. कुठं चाललंय आपण? कुठं चाललंय सांगा ना. गणपती बाप्पा फायनली आता आपण निघालेलो आहे. चाकण रोड आहे, चाकण रोड. गाईज मी स्वतःची स्ट्रिंग घेतली. मी स्वतःसाठी फक्त 5 रुपयाची मूग डाळ मागितली, ती नाही घेता आली. झोपली. मम्मी त्यांची गाडी मागं राहिली म्हणून त्यांची वाट बघायसाठी थांबले आम्ही आता इथं. फायनली चिनूला मम्मी पास केलंय आणि याने खूप बोलणे खाल्लेले आहे मम्मीचे. पे 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 खेडमधलं सुप्रसिद्ध हॉस्पिटल हॉटेल आहे, हॉटेल श्रीराम. तिथं आता पावभाजी खायला आलोय. फायनली आमचा नाश्ता झालाय आणि आता आम्ही चहा घेतलाय प्यायला. ईड मोग बघ, याला मोबाईल लागतो. ए भैया क्या रे भैया, मेरी गाड़ी पे बैठते हैं भैया. नको नको. क्यों बैठने दे अंदर गाड़ी पे, इसको और मेरा झगड़ा हो रहा है. नाश्ता वगैरे करून आता आम्ही निघालो आहोत आमच्या जाण्याच्या मार्गाला. खेडमध्ये नाश्ता केला आम्ही. खेडमध्ये सुप्रसिद्ध पावभाजी आहे. पुलाव भेटला होता, जास्त काही दाखवता नाही आलं कारण की चिनीसाठी मोबाईल लागत होता. घ्यायला का पटापटा काय लागतं टपरीवरून. हे मागच्या वेळेला येत असं थांब. फायनली आपण नारेगाव मध्ये पोहोचलेलो आहे.
थंडी वाजते खूप, इकडे खूप थंडी आहे. नारायणगाव. भाईजान पूर्णपणे अंधार पडलेला आहे. त्या अंधारामुळे नाही का समोरचा रस्ता काही दिसत नाहीये. फायनली आहे आमच्या गावाच्या रस्त्याला आलेलो आहे आता. बुशाचा किती अंधार आहे पुढं, भीती वाटते का नाही अशा काळोख्या अंधारामध्ये. गावाला भरपूर थंडी वाजते बाबा. फायनली मी गावाच्या रस्त्याला आलेलो आहे बरं का. आणि थोडंच एक 2-3 सेकंदच नाही का घरापुढे पोहोचणार आजी आजोबांच्या. मला वाटतं इथं गावात लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे काही दिसत नाहीये. बघू शकता लोकवस्ती आहे पण लाईट नाहीये. हे बघा समोर म्हणजे घर आता दिसेल तुम्हाला. बंद दरवाजा. घर आजी आजोबांचं. बापरे हे बघा. दरवाजा तो खोलो.